हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत EVS क्लास 1 युनिट नंबर 5 आवर सराउंडिंग्स, लेसन नंबर 1 द ट्रीज अराउंड अस. द ट्रीज अराउंड अस. द ट्रीज म्हणजेच काय? झाडे. अराउंड म्हणजेच आपल्या अवतीभोवती. जे आपल्या अवतीभोवती झाडे आहेत त्यांच्याबद्दलची इथं माहिती देण्यात आलेली आहे. चला तर पाहून घेऊया. We see plenty of trees around us. तर आपण आपल्या आजूबाजूला भरपूर प्रकारची झाडे पाहतो. Some trees are small while some are big. काही झाडे लहान असतात तर काही झाडे मोठी असतात. There are different kinds of tree. तर झाडे वेगवेगळ्या प्रकारची असतात. तर ते झाडे कोणकोणत्या प्रकारची आहेत ते आपण खाली पाहून घेणार आहोत. चला तर पाहून घेऊया. फर्स्ट वन आहे बिग ट्री. बिग ट्रीज म्हणजेच काय? जी मोठी झाडे असतात त्यांना बिग ट्रीज असे म्हणतात. बिग ट्रीज ग्रो टॉल. जी मोठी झाडे असतात ते मोठ्या म्हणजे उंच असं वाढतात. काय वाढतात? खूप मोठे वाढतात. दे हॅव अ थिक ट्रंक अँड प्लेंटी ऑफ स्ट्रॉंग ब्रांचेस. त्यांना मोठं असं खोड असतं. ट्रंक म्हणजेच काय? खोड. अँड प्लेंटी ऑफ स्ट्रॉंग ब्रांचेस. त्यांना भरपूर अशा फांद्या असतात आणि त्या फांद्या कशा असतात? खूप मजबूत असतात. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे स्मॉल ट्रीज. स्मॉल ट्रीज जे लहान झाडे असतात. स्मॉल ट्रीज डू नॉट ग्रो मच इन अ हाईट. तर स्मॉल ट्रीज जे असतात, लहान जी झाडे असतात त्यांच्या हाईट खूप कमी असतं. जास्त उंचीला ते वाढत नाहीत. जास्त उंचीला ते वाढत नाहीत. दे हॅव थिन ब्रांचेस. त्यांना ब्रांचेस असतात, त्यांना फांद्या असतात पण त्या खूपच बारीक असतात. स्ट्रॉंग नसतात. कशा असतात? थिन असतात, बारीक असतात. दॅट आफ्टर आहे क्रीपर्स. क्रीपर्स म्हणजे वेल. क्रीपर्स म्हणजेच काय? वेल. प्लांट्स विच नीड द सपोर्ट ऑफ द थिंग्स टू ग्रो आर कॉल्ड क्रीपर्स. असा झाड असतो, असा प्लांट असतो ज्याला सपोर्टची गरज असते. ज्याला कशाची गरज असते? सपोर्टची गरज असते. जो त्या सपोर्टमुळेच काय होऊ शकतो? ग्रो होऊ शकतो, वाढू शकतो. त्यालाच इथं क्रीपर्स असे म्हणतात. तर इथं आपल्याला फोटो दाखवण्यात आलेला आहे पहा. बिग ट्री, स्मॉल ट्री अँड क्रीपर्स. क्रीपर्सला सपोर्टची गरज असते. कशाची? पाठिंब्याची गरज असते. तो स्वतःहून वाढू शकत नाही. भिंत किंवा दुसऱ्या झाडांवर तो सपोर्ट घेऊन काय करत असतो? वाढ होत असतो किंवा ग्रो होत असतो. ऑल ट्रीज हॅव अ डिफरंट काइंड्स ऑफ लीफ. प्रत्येक झाडांना वेगवेगळ्या प्रकारची पाने असतात. सगळ्या झाडांची पाने सारखी नसतात. लुक ॲट अ डिफरंट काइंड्स ऑफ लीव्ह शोन बिलो. तर आपल्याला वेगवेगळ्या झाडांच्या पानांचे इथं पिक्चर्स देण्यात आलेले आहेत. तर ते पहा असं म्हणलेलं आहे. पपया, जो आपण पपई खातो त्या पपया झाडाचं पान दाखवण्यात आलेलं आहे. पपया लीफ आहे. बनाना लीफ आहे, जो आपण केळी खातो त्या झाडाचं पान दाखवण्यात आलेलं आहे. कोकोनट लीफ, नारळाच्या झाडाचं पान आहे. टॅमॅरँड लीफ, आपण जे चिंच खातो त्या झाडाचं पान दाखवण्यात आलेलं आहे. बनियान लीफ, वडाच्या झाडाचं पान आहे. पीपल लीफ, पिंपळाच्या झाडाचं पान आहे. मँगो लीफ, आंब्याच्या झाडाचं पात. नीम लीफ, कडुलिंबाच्या झाडाचं पात. शो फ्लावर लीफ, फुलाचं आहे. एक शो फ्लावर नावाचं फूल असतं, त्याला आपण जास्वंद असं सुद्धा म्हणतो. रोज लीफ, गुलाबाच्या झाडाचं पान दाखवण्यात आलेलं आहे. लोटस लीफ, कमळाच्या झाडाचं पान आहे. कमळाच्या रोपाचं पान आहे. कुकुंबर लीफ, काकडीच्या रोपाचं पान इथे दाखवण्यात आलेलं आहे. दॅट आफ्टर द पार्ट्स ऑफ अ ट्री. तर झाडांना कोणकोणते पार्ट्स असतात इथे सांगण्यात आलेलं आहे. द ट्रंक. ट्रंक म्हणजेच काय? खोड. द ट्रंक म्हणजेच काय? खोड. ब्रांचेस. ब्रांचेस म्हणजेच काय? फांद्या. लिव्स. लिव्स म्हणजेच काय? पाने. फ्लावर्स. फ्लावर्स म्हणजेच फुले. फ्रुट्स. फ्रुट्स म्हणजेच फळ. अँड सीड्स. सीड्स म्हणजेच काय? बी. आर द मेन पार्ट्स ऑफ ट्री. तर झाडाचे मेन पार्ट्स कोणकोणते आहेत? ट्रंक, branches, leaf, flowers, fruits and seeds are the main parts of trees. Besides these, the tree have roots which are firmly fixed under the ground. हे सगळे मेन पार्ट्स सोडून, ट्रंक, ब्रांचेस, लीफ, फ्लावर, फ्रुट्स अँड सीड्स सोडून, बिसाइड जमिनीखाली
झाडाचे रूट सुद्धा असतात, मुळे सुद्धा असतात, जे ग्राउंड मध्ये फिक्स झालेले असतात, जमिनीमध्ये रुतून गेलेले असतात. अँड दे सपोर्ट द ट्री. त्या मुळांमुळे, त्या रूट्समुळे झाडाला काय भेटते तर सपोर्ट भेटतं. तर इथं पिक्चर दाखवण्यात आलेला आहे. ट्रंक हा वरचा भाग जो आहे तो ट्रंक, त्याला खोड असं म्हणतो. खाली जे आहे जमिनीखाली त्याला रूट्स असे म्हणतात. आपण मराठीत त्याला मुळे असं म्हणतो, मूळ असं म्हणतो. ब्रांचेस म्हणजेच फांद्या, लिव्स म्हणजेच पाने, फ्लावर्स म्हणजे फूल, फ्रुट्स म्हणजेच फळ आणि सीड्स म्हणजेच बी. व्हॉट डू वी गेट फ्रॉम द ट्रीज. तर आपल्याला ट्रीज पासून काय काय भेटतं इथे विचारण्यात आलेलं आहे. वी गेट मेनी थिंग्स फ्रॉम द ट्री. आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी भेटत असतात ट्रीज पासून. तर कोणकोणत्या गोष्टी भेटतात इथे दाखवण्यात आलेलं आहे. फ्लावर्स अँड फ्रुट्स. तर आपल्याला झाडांपासून फ्लावर्स अँड फ्रुट्स भेटतात, फुले आणि फळे भेटतात. ग्रेन्स अँड व्हेजिटेबल्स. धान्य भेटतं. ग्रेन म्हणजेच काय धान्य, व्हेजिटेबल्स म्हणजेच काय भाज्या. टी, कॉफी अँड शुगर. आपल्याला चहापत्ती, कॉफी आणि शुगर, साखर सुद्धा आपल्याला झाडांपासूनच भेटते. कॉटन, ज्यूट अँड रबर. आपण जे कापड तयार करतो तो कापड सुद्धा जो तयार होतो तो कॉटन पासून तयार होतो. आणि कॉटन जे असतं, कापूस जे असतं, ते सुद्धा आपल्याला झाडांपासूनच भेटतं. आणि ज्यूट, ज्यूट म्हणजे सुतळी, सुतळी सुद्धा आपल्याला झाडांपासूनच भेटतं. आणि जे रबर जे यूज करतो तो रबर सुद्धा आपल्याला झाडांपासूनच भेटलेला असतो. मेडिसिन, मेडिसिन औषधे सुद्धा आपल्याला झाडांपासूनच भेटतात. डिफरंट काइंड्स ऑफ ऑइल सीड्स. तर वेगवेगळ्या प्रकारचे जे आपण ऑइल यूज करतो, तेल यूज करतो, ते तेल सुद्धा आपल्याला झाडांपासूनच भेटतात, झाडांच्या बियांपासून भेटतात. टिम्बर फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ द बिल्डिंग. लाकूड. टिम्बर म्हणजेच काय लाकूड. जे आपण बिल्डिंग कन्स्ट्रक्शन करत असतो, बांधकाम करत असतो इमारतीचं, त्या बांधकामासाठी सुद्धा आपल्याला जे टिम्बर लागतं, टिम्बर म्हणजेच काय लाकूड, ते लाकूड सुद्धा आपल्याला झाडापासूनच भेटतो. फ्यूल फॉर द फायर. तर आग लावण्यासाठी, शेगडी पेटवण्यासाठी आपल्याला ॲज अ फ्यूल म्हणून इथं झाडांचा वापर केला जातो. ट्रीज ऑल्सो हेल्प टू ब्रिंग द रेन. झाडांमुळेच आपल्याला पाऊस भेटते, झाडांमुळेच पाऊस पडण्यासाठी इथे मदत होतो. ट्रीज गिव्ज अस शेड्स ऑल्सो. झाड आपल्याला सावली देतात. झाडे काय करतात, आपल्याला सावली देतात. द ट्रीज आर मॅन्स ट्रू फ्रेंड्स. तर खरंच जे झाडे असतात ते माणसांचे खरे मित्र असतात. सो डू नॉट कट ट्रीज ऑर डिस्ट्रॉय द प्लांट्स थॉटलेसली. त्यामुळे कधीही झाडे कट करू नका, तोडू नका किंवा कापू नका, किंवा त्यांना न विचार करता डिस्ट्रॉय करू नका. रिमेंबर, डू नॉट कट ट्रीज ऑर प्लक फ्लावर अँड लीव्स अननेसेसरी. तर झाडांना तोडू नका किंवा फुले तोडू नका, किंवा अननेसेसरली गरज नसताना झाडांची पाने, फुले तोडू नका. टेक केअर ऑफ ट्री. झाडांची काळजी घ्या. प्लांट अँड ग्रो मोर ट्रीज. भरपूर झाडे लावा आणि त्यांना वाढवा. अ ट्री इज अ मॅन्स ट्रू फ्रेंड. तर झाड हे काय आहेत, माणसांचे खरे मित्र आहेत. एक्सरसाइज देण्यात आलेला आहे. फर्स्ट वन, आन्सर ओरली. व्हॉट इज अ बिग ट्री. बिग ट्री म्हणजे काय इथं विचारण्यात आलेलं आहे. तर बिग ट्री काय येईल पहा आन्सर. बिग ट्रीज ग्रो टॉल, दे हॅव अ थिक ट्रंक अँड प्लेंटी ऑफ स्ट्रॉंग ब्रांचेस. अशा प्रकारे बिग ट्रीचं इथे आपण आन्सर सांगू शकतो. सेकंड वन आहे, हाऊ डू क्रीपर्स ग्रो. तर क्रीपर्स कसे ग्रो होतात, वेल कसे वाढतात, इथे विचारण्यात आलेलं आहे. तर आन्सर काय येईल पहा. क्रीपर्स ग्रो द सपोर्ट ऑफ अ थिंग. क्रीपर्स ग्रो द सपोर्ट ऑफ थिंग. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे, वेअर डू यू फाइंड द रूट्स ऑफ ट्री. तर तुम्हाला झाडांची मुळं कुठं दिसून येतात, इथे विचारण्यात आलेलं आहे. तर आन्सर येईल, द रूट्स ऑफ द ट्री आर फाउंड अंडर द ग्राउंड. द रूट्स ऑफ ट्री आर फाउंड अंडर द ग्राउंड. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे, नेम 3 थिंग्स दॅट वी गेट फ्रॉम ट्रीज.
तर आपल्याला झाडांपासून भरपूर अशा गोष्टी भेटतात. इथंच आपण पाहिलो तर त्याच्यातले कुठले तरी 3 थिंग्स इथे सांगा म्हटलेलं आहे. तर आन्सर असं येऊ शकेल पहा, फ्लावर्स अँड फ्रुट्स, ग्रेन्स अँड व्हेजिटेबल्स अँड मेडिसिन्स. तर अशा प्रकारे इथे आपण आन्सर सांगू शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे, पुट अ टिक मार्क ओव्हर द करेक्ट वर्ड. तर आपल्याला खाली सेंटेन्सेस देण्यात आलेले आहेत. करेक्ट वर्डवर आपल्याला काय करायचं आहे, टिक मार्क द्यायचा आहे. एक एक्झाम्पल ऑलरेडी सॉल्व्ह करून दाखवण्यात आलेलं आहे. तर फर्स्ट वन आहे, द ट्रंक ऑफ अ बिग ट्री आर अ व्हेरी थिक. जे मोठी झाडे असतात त्यांचं जे खोड असतं, जे ट्रंक असतं ते कसं असतं, एकदम थिक असतं, जाड असतं. तर इथं थिकला काय करण्यात आलेलं आहे, टिक करण्यात आलेलं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे, अ ट्री इज अ ट्रू फ्रेंड ऑर एनिमी ऑफ द मॅन. तर झाडं हे माणसांचे खरे मित्र आहेत. काय आहेत, मित्र आहेत. मित्राला आपण इंग्लिशमध्ये फ्रेंड म्हणतो, एनिमी म्हणजेच काय, दुश्मन. दुश्मन नाही. तर इथे आपल्याला करेक्ट सेंटेन्सला काय करायचं आहे, टिक करायचं आहे. तर फ्रेंडला काय करून घेऊया, टिक करून घेऊया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे, ट्रीज हेल्प इन ब्रिंगिंग रेन ऑर ड्राउट. तर आपल्याला झाडे मदत करतात काय आणण्यासाठी, पाऊस पाडण्यासाठी मदत करतात का दुष्काळ पाडण्यासाठी मदत करतात. तर रेन, रेन म्हणजेच काय, पाऊस. पाऊस पडण्यासाठी ते काय करत असतात, मदत करत असतात. तर रेनला काय करून घेऊया, टिक करून घेऊया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे, डू नॉट कट ग्रो ट्री अननेसेसरली. तर झाडांना गरज नसेल, अननेसेसरी नसेल तर कट करू नका असं म्हटलेलं आहे. तर कटला काय करून घेऊया, टिक करून घेऊया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे, ड्रॉ अँड कलर अ ट्री अँड लेबल इट्स पार्ट. तर इथं झाडाचं चित्र काढा म्हणलेलं आहे, ट्रीजचं चित्र काढा म्हणलेलं आहे, त्याला कलर करा म्हणलेलं आहे आणि त्यांच्या पार्ट्स, जे बॉडी प्लांटचे जे पार्ट्स आहेत त्यांची नावं लिहून घ्या म्हणलेलं आहे. लाईक अ लीफ, ट्रंक, रूट, फ्लावर, फ्रुट्स, असे सगळे पार्ट्सचे नावे इथे लिहून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 1 द ट्रीज अराउंड अस हा लेसन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.